मुदतीत माहिती न देणे अधिकाऱ्याला भोवले 1,52,000चा दंड ठोठावला. राज्य माहिती आयुक्तांचा जोरदार दणका. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या तक्रारीची घेतली दखल. माहिती अधिकारान्वये मागितलेली माहिती दडवणे अधिकाऱ्याला चांगलेच भोवले आहे. संबंधित जनमाहिती अधिकारी यांनी सदर माहिती न देता वेळ मारून नेली व माहिती लपवण्याचे प्रयत्न केले. एकंदरीत भ्रष्टाचाराला दुजोरा देत असल्याचे राज्य माहिती आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या लक्षात आले. तक्रारीअंती अशा 14 प्रकरणात राज्य माहिती आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांना प्रत्येकी 20,000 प्रमाणे 1,52,000 रुपयांचा दंड ठोठावला. या निर्णयामुळे माहिती अधिकाऱ्याला केराची टोपली दाखवणाऱ्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी ग्रामपंचायत, शिक्षण, वैद्यकीय, बांधकाम विभाग, लातूर अशा वेगवेगळ्या कार्यालयात जनमाहिती अधिकारी यांना माहिती अधिकाऱ्यांवे माहिती मागितली होती. कायद्यातील तरतुदीनुसार मागितलेली माहिती 30 दिवसात देणे बंधनकारक आहे, परंतु अर्जदार यांना विहित कालावधीत माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी नियमानुसार प्रथम अपील दाखल केली होती. प्रथम अपीलीय अधिकारी यांनी अर्जदार यांना माहिती दिली नाही. परिणामी अपीलार्थीला राज्य माहिती आयोगाकडे दुसरे अपील करावे लागले. या अपीलाची दखल घेत प्रकाश इंदलकर राज्य माहिती आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दुसऱ्या अपीलावर सुनावणी घेतली. जनमाहिती अधिकारी, प्रथम अपीलीय अधिकारी व अर्जदार यांचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणात अर्जदार यांना माहिती प्रदान झालेली नाही ही बाब आयोगाच्या निदर्शनास आली. या विलंबास जनमाहिती अधिकारी हे जबाबदार असल्याचा ठपका राज्य माहिती आयुक्तांनी ठेवली. माहिती प्रदान न होण्यास संबंधित जनमाहिती अधिकारी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना माहिती अधिकार कायद्यातील कलम 20(1) नुसार प्रत्येकी 20,000 रुपये शास्ती ठोठावण्यात आली. जनमाहिती अधिकाऱ्यांना केलेले दंड. ग्रामविकास अधिकारी लातूर रोड, तालुका चाकूर, जिल्हा लातूर यांना 25,000 रुपये दंड. ग्रामविकास अधिकारी वाळवंना, तालुका उदगीर, जिल्हा लातूर यांना 20,000 रुपये दंड. ग्रामविकास अधिकारी शिरूर ताजबंद, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर यांना 20,000 रुपये दंड. ग्रामविकास अधिकारी माळी हिप्परगा, तालुका जळकोट, जिल्हा लातूर यांना 20,000 रुपये दंड. ग्रामविकास अधिकारी दापका खुर्द, तालुका निलंगा, जिल्हा लातूर यांना 20,000 रुपये दंड. शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद लातूर यांना 7,000 रुपये दंड. ग्रामविकास अधिकारी शिवली, तालुका औसा, जिल्हा लातूर यांना 5,000 रुपये दंड. वैद्यकीय अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर यांना 4,200 रुपयांचा दंड. वरिष्ठ लिपिक सार्वजनिक बांधकाम उपविभाग रेणापूर, जिल्हा लातूर यांना 5,000 रुपये दंड. वरिष्ठ लिपिक सार्वजनिक बांधकाम उपविभाग अहमदपूर, जिल्हा लातूर यांना 5,000 रुपये दंड. वरिष्ठ लिपिक सार्वजनिक बांधकाम उपविभाग उदगीर, जिल्हा लातूर यांना 5,000 रुपये दंड. वरिष्ठ लिपिक सार्वजनिक बांधकाम उपविभाग चाकूर, जिल्हा लातूर यांना 5,000 रुपये दंड. सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती चाकूर, जिल्हा लातूर यांना 5,000 रुपये दंड. उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग लातूर यांना 5,000 रुपये दंड. अधिकाऱ्यांना कायद्याचा धाक राहिला नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये राज्य माहिती आयोगाला चेतावणी देण्याचे अधिकार नाही, सरळ दंड व शास्ती लावण्याचे नियम आहेत. परंतु प्रकाश इंदलकर राज्य माहिती आयुक्त छत्रपती संभाजीनगर हे अत्यंत कमी दंड आकारतात. कायद्याच्या तरतुदीप्रमाणे अर्जदारास माहिती विलंबाने पुरवल्यास किंवा न पुरवल्यास विलंबनाच्या कालावधीची परिगणना करून 250 रुपये रोज प्रमाणे सदर रक्कम 25,000 रुपयेपेक्षा जास्त होणार नाही एवढी शास्ती करणे या कायद्याने बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकाश इंदलकर राज्य माहिती आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी जे निर्णय दिले आहेत हे कायद्याच्या चौकटीत बसणारे निर्णय नाहीत. हे न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध असल्यामुळे मी माननीय राज्यपाल व माननीय राष्ट्रपतीकडे तक्रार करून छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात पिटिशन दाखल करणार आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी शफीक सौदागर, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.